Hello students, welcome back again. Here is a new video and a new topic is there. In the last two videos, we learned that what means by sentence and the types of sentence. The similar topic is related for the sentence here. Here is a transformation of sentence. वाक्याचे रूपांतर करणे. Before that, it is very necessary to understand what is transformation of sentence. We learned in the last video there are four types of sentences. First is assertive sentence, second is interrogative sentence, third is imperative sentence, and the last one is exclamatory type of sentence. These types of sentence we have to transform in alternate way. या प्रकारचे वाक्य आपण एकमेकांमध्ये रूपांतरित करत असतो. Before going to alternate or before going to change assertive sentence into exclamatory, what is transformation of sentence? वाक्याचं रूपांतर म्हणजे काय हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. Now see on the boards, there is the definition of transformation of sentence or rule of the transformation of sentence. The rule is that, see on the board, transformation of sentence means there is the change into the structure of the sentence without any change into the meaning of the sentence. In easy language, I would like to translate into Marathi for your better understanding. तुम्हाला हे समजण्यासाठी मी हे मराठीतून सांगण्याचा प्रयत्न करतोय की वाक्याच्या रचनेमध्ये बदल केलेला असतो, वाक्याचा अर्थ तोच राहतो. म्हणजे आपण असर्टिव्हचे एक्सक्लेमेटरी मध्ये रूपांतर जर केले तर त्याची फक्त रचना बदलेल, वाक्याचा अर्थ तोच राहत असतो. दॅट इज अ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स. हे इंग्रजीमध्ये रायटिंग स्किलला खूप महत्वाचे आहे किंवा हे उपयोगाचे असते, कारण आपण एकच वाक्य वेगवेगळ्या पद्धतीने त्याची रचना बदलून ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सच्या माध्यमातून सांगू शकतो. दॅट इज द डेव्हलपमेंट ऑफ रायटिंग स्किल. सो दॅट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे खूप महत्वाचे आहे की व्हॉट इज अ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स. आणि 9वी 10वी आणि 8वीच्या मुलांना ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स वरतीच वाक्य विचारलेले असतात. तर आपण आज या पाठामध्ये, या व्हिडिओमध्ये, इन दिस व्हिडिओ वी लर्न्ड दॅट असर्टिव्ह सेंटेन्स चेंज इनटू एक्सक्लेमेटरी. विधानार्थी वाक्याचे उद्गारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करणे. सो व्हॉट इज द रूल when we transform that assertive sentence into exclamatory? याच्यामध्ये काय रूल्स आहे हे एका उदाहरणावरून आपण समजून घेऊ शकतो. There is the example. See on the board. Ram is a very noble youth. This is an example. I would like to analyze this sentence first. Ram is a very noble youth. This is an assertive statement. हे एक विधानार्थी वाक्य आहे. राम इज अ व्हेरी नोबल यूथ. I would like to transform this sentence into exclamatory with the help of two WH words. First is what and second is how. या दोन WH वर्ड्सच्या माध्यमातून आपण हे असर्टिव्ह सेंटेन्स एक्सक्लेमेटरी मध्ये रूपांतरित करू शकत असतो. कोणते ते WH वर्ड्स आहेत? what and how. See on the board. तुम्ही हे बोर्डवरती पाहू शकता की व्हॉट आणि हाऊ या दोन WH वर्ड्सच्या माध्यमातून आपण याचं उद्गारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करू शकतो. बट द क्वेश्चन रेज्ड इन युअर माइंड्स. तुमच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल की व्हॉट केव्हा घ्यायचा आणि हाऊ केव्हा घ्यायचा. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ एक्सक्लेमेटरी सेंटेन्स? इट इज व्हेरी इझी. हियर इज अ एक्झाम्पल. राम इज अ व्हेरी नोबल यूथ. Ram is the subject of this sentence. Is, it is a helping verb. A is an article. Very, it is an adverb. Noble, it is an adjective. And youth, it is a common noun. The second question is that when the article is present in the sentence. दुसरा एक असा महत्वाचा प्रश्न आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे एक्सक्लेमेटरी करत असताना की आर्टिकल ए ची रचना वाक्यामध्ये केव्हा होते. जर वाक्यामध्ये विशेषणाच्या नंतर सामान्य नामाची रचना झालेली असेल आणि ते सामान्य नाम एकवचनी असेल
तर आर्टिकल ए ची रचना त्या वाक्यामध्ये झालेली असते. आणि मग आपण रूल सांगत असताना, इफ सेंटेन्स फॉलोड अ व्हेरी, then transform this sentence with the help of WH words what. And if the sentence not followed articles, then transform this sentence into with the help of how. राम इज अ व्हेरी नोबल यूथ. अव्हेरीची रचना या वाक्यामध्ये झालेली आहे, कारण विशेषणाच्या नंतर सामान्य नाम आलेलं आहे आणि ते सामान्य नाम एकवचनी आहे. जर ते सामान्य नाम एकवचनी असेल तर या ठिकाणी आर्टिकल ए ची रचना होत असते. आणि जर वाक्यामध्ये आर्टिकल ची रचना झालेली नसेल आणि विशेषणाच्या नंतर सामान्य नामाची रचना नसेल तर आपण ते वाक्य हाऊने करत असतो. राम इज अ व्हेरी नोबल यूथ. मग तुमच्या लक्षात आलंच असेल, या उदाहरणामध्ये राम इज अ व्हेरी नोबल यूथ, यू आन्सर्ड लाईक धिस, व्हॉट अ नोबल यूथ राम इज. Why we avoid very? Very shows the intensity in a assertive sentence, and there is no need to transform the similar words, because when we transform it into exclamatory, already we expresses here strong desires. We show the intensity, so that there is no need to a words like a very. So we avoid very here from a assertive sentence. जेव्हा आपण असर्टिव्ह सेंटेन्सचे एक्सक्लेमेटरी मध्ये रूपांतर करतो तेव्हा इंटेन्सिटी, तीव्रता दर्शक शब्दांची काही रचना झालेली असते. फॉर एक्झाम्पल व्हेरी, हार्डली, ग्रेटली, इमेन्सली, that kind of words may be added in the assertive types of sentence, and we have to avoid when we transform it into exclamatory one. जेव्हा आपण ते एक्सक्लेमेटरी मध्ये रूपांतरित करतो तेव्हा ते शब्द आपल्याला काढून टाकायचे असतात. म्हणून वाक्य कसं झालं, व्हॉट अ नोबल यूथ राम इज. शेवटी वाक्याच्या कर्ता आणि सहाय्यकारी क्रियापद, अँड डोंट फॉरगेट टू पुट द एक्सक्लेमेटरी सिम्बॉल्स. आणि शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क्स द्यायला आपल्याला विसरायचं नाही. म्हणजे वाक्यात अव्हेरीची रचना असेल तर व्हॉटने त्या वाक्याची सुरुवात होईल, पण अ ची रचना केव्हा होते, जर विशेषणाच्या नंतर सामान्य नाम आलेलं असेल आणि ते सामान्य नाम एकवचनी असेल. राम इज अ व्हेरी नोबल यूथ, व्हॉट अ नोबल यूथ राम इज. विदाउट changing the meaning of this sentence, we have to change the structure of the sentence here. The second example, his mouth was very dry. His mouth was very dry. And we transform this sentence. The article a is not present here and not a common noun after the adjective. सामान्य नामाची ही रचना या ठिकाणी झालेली नाही, त्याच्यामुळे या वाक्यामध्ये आर्टिकलची रचना नाही. जेव्हा आपण असे असर्टिव्ह सेंटेन्स एक्सक्लेमेटरी मध्ये रूपांतरित करीत असतो तेव्हा व्हेरी किंवा तीव्रता दर्शक शब्द काढून टाकायचे असतात. हाऊ ड्राय हिज माउथ वॉज. द आन्सर ऑफ दिस सेकंड एक्झाम्पल. हाऊ ड्राय हिज माउथ वॉज, दिस इज द आन्सर. या दुसऱ्या वाक्याचं आपण अशा पद्धतीने हे उत्तर सांगू शकतो. या ठिकाणी तुम्हाला काही प्रॅक्टिससाठी वाक्य दिलेली आहेत, ते तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे की ज्याच्यामधून आपल्याला लक्षात येऊ शकेल की असर्टिव्ह सेंटेन्सचं एक्सक्लेमेटरी मध्ये रूपांतर कशा पद्धतीनं केलेलं असतं. याच्यामध्ये काही रूल्स लक्षात ठेवणं आवश्यक आहे. सो फॉर एक्झाम्पल वी फॉलोड सम एक्झाम्पल्स हियर. She was a very clever girl in the class. Answer, what a clever girl she was. Ganesh is a very good boy. What a good boy Ganesh is. The garden is beautiful. How beautiful the garden is. That kind of sentence you have to find out from your text and practice for yourself in your notebook. The next part of transformation of sentence we will continue in the next video. Before that, I would like to request you, please subscribe these channels. I would like to make similar content about grammar topics as well as a writing skill on the same channel. Please subscribe, share and like it. Thank you.